माझ्यामुळे येशू तुला भटके दुःख त्रास दिला. माझ्यामुळे येशू तुला भटके दुःख त्रास दिला, त्रास दिला. ज्याने असे केले तो मीच जा, तो मीच जा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 37व्या वचनाच्या शेवटच्या भागात असे म्हटले आहे, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. क्षमा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या चूक किंवा अपराधास योग्य ठरविणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे नव्हे. असे केल्यास त्या व्यक्तीला तसे वागण्यास उत्तेजनच मिळेल. क्षमा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे किंवा अपराधामुळे त्याच्यावरील राग, द्वेष आणि सुडाची भावना स्वेच्छापूर्वक सोडून देणे होय. प्रभू येशूने व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीला लोकांकडून दगडमार होण्यापासून वाचविले. खरे तर त्याने तिच्यावर पहिला दगड टाकेला असता तर न्याय्य ठरले असते आणि मग इतरांनीही तिच्यावर दगडांचा भडीमार केला असता. प्रभूने तिला क्षमा करीताना म्हटले, मीही तुला दंड ठरवीत नाही, जा, यापुढे पाप करू नको. थोडक्यात क्षमा करणे म्हणजे झालेल्या चुकीबद्दल माफ करणे व पुन्हा तशी चूक होणार नाही अशी आशा बाळगणे. ख्रिस्त म्हणाला होता, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. ख्रिस्ताने शिष्यांना प्रार्थना शिकविताना असे म्हणावयास सांगितले, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांस क्षमा करीतो तसे आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. स्पष्टच आहे, इतरांना क्षमा करणे व आपल्याला क्षमा होणे या एकमेकांशी निगडीत बाबी आहेत. आमचा अपराध करणाऱ्यांस आम्ही क्षमा करतो काय? चुका व अपराध तर आमचेही आहेतच. वचन सांगते, प्रत्येक मनुष्य पापी आहे. आमच्या अपराधांसाठी जर आमचा न्याय झाला तर आम्हास नरकदंड झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावरचा हा नरकदंड टळावा म्हणून एकच पर्याय आहे व तो म्हणजे अखिल मानवजातीच्या पापांसाठी ज्याने वधस्तंभावरील प्रायश्चित्ताचे मरण स्वीकारले व मरणातून पुन्हा उठला त्या ख्रिस्ताकडे क्षमा याचना करावी. तर मग आपण आपल्या पाप व अपराधांबद्दल माफी मागण्याचे धाडस करणार का? परमेश्वरही आपणास क्षमा करण्यास तयार आहे. क्षमा करणाऱ्यांस क्षमा केली जाईल.